तर आज आपण बनवूयात मित्रांनो कॉर्न म्हणजे मार्केटमध्ये जे मका शिजवतात आणि ती कशा पद्धतीने बनवतात आणि ती आपण बाहेर गेल्यावरती खास करून शॉपिंगला गेल्यावरती पुण्यामध्ये लक्ष्मी रोडला हा सगळा प्रकार खूप आहे बरं का. खूप खातात लोक आणि एका ग्लासची किंमत अक्षरशः 30 रुपये आहे. एका मक्याचे अक्षरशः 3-4 ग्लास आरामशीर होतील आणि आपण घरच्या घरी बनवूयात बघूयात. आणि हे बघा कसे बनवते मी. तर आमच्या नवरोबाचं असं असतं, मक्याचे कणीस आणले की त्याची 10 वेळा आठवण काढायची. एकदा शिजवायचे, एकदा तव्यामध्ये फ्राय करायचे, एकदा उकडून घ्यायचे, एकदा भाजून घ्यायचे आणि एकदा असे शिजवून घ्यायचे. तर आपण हे शिजवून घेणार आहोत आणि त्यांना खूप आवडतात. मका थोडीच राहिली आहे, अगोदर शिजवून खाल्लेले आहेत, उकडून खाल्लेले आहेत. तर हा प्रकार सगळ्यांना आवडतो आणि पावसाळ्यात हवा हवासा वाटणारा आहे. थोडाही पाऊस पडला बाहेर थोडाही पाऊस झाला की असं काहीतरी गरम गरम आणि टेस्टी असणारं काहीतरी हवं असतं आणि ते आपण ट्राय करत आहोत आणि करतच राहतो, तरी खावंसंच वाटतं. तर आपण याचं उकळून घेऊयात हे अगोदर. तर मका पहिली तर सोलून घ्यायची, दाणे दाणे काढून घ्यायचे आणि त्यानंतर मग त्यामध्ये पाणी टाकून पातेल्यामध्ये किंवा कुकरला लावलं तरी चालेल. मी आता पातेल्यामध्येच टाकते कारण कुकरमध्ये मला दुसरा खाऊ बनवायचा आहे. त्यामुळे मी आणि यामध्ये आता मीठ टाकून घ्यायचं आणि छान उकळून घ्यायचं. मस्त 70% तरी उकळलं पाहिजे आणि शिजलेलं पाहिजे. ते छान असं शिजवून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण सगळं मटेरियल टाकूया. आता बाउलमध्ये काढून घेऊया, गरमच आहे. यामध्ये टाकूयात आपण शेंदिया नमक. लालवाळं थोडंसं टाकते कारण अगोदर शिजवताना टाकलेलं होतं. आणि यामध्ये अजून टाकायचा आहे चाट मसाला. चाट मसाला मिक्स करायचा छान असा. आणि यामध्ये कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर मस्त मस्त आहे बघा. थोडंसं पाणी आहे त्यामध्ये लिक्विड गरम गरम. जोपर्यंत खातो तोपर्यंत गरम लागेल आपल्याला. छानसं असं तयार आहे. काही मका बी लहान बाळांसाठी काढून घेतली कारण त्यांना चाट मसाला वगैरे नको आहे. बघा तयार आहे. असंच बनवून खा आणि व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.